नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचे धडाकेबाज महत्त्वाचे 10 निर्णय दिनांक 31 जुलै 2024. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे, शिंदे सरकारचे धडाकेबाज निर्णय चा सिलसिला. म्हणजे शिंदे सरकार धडाकेबाज निर्णय याचा सिलसिला कायम. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा सिलसिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 30 जुलै 2024 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने 10 धडाकेबाज निर्णय घेतलेले आहे आणि शिंदे सरकारने मंत्रिमंडळात ते पारित केले आहेत. विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेऊन मंत्रिमंडळातील सर्व विभागासाठी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय पाहूया. त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण 10 धडाकेबाज निर्णय. 1. विविध विभागाचे वसतिगृह. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई सामाजिक न्याय विभागामार्फत भरीव वाढ. हा सामाजिक न्याय विभागामार्फतचा निर्णय. 2. महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम राबवण्यास मान्यता. 2685 कोटी प्रकल्पास मान्यता. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी मार्फत कर्ज. महिला व बाल विकास विभागामार्फत निर्णय. 3. आदिवासी सरकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध. आदिवासी विभागामार्फत महत्त्वपूर्ण हा निर्णय. त्यानंतर 4. नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालय शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देणार. सहकार विभागामार्फत निर्णय. 5. महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश. गृह विभागासाठी नियम. 6. जलविद्युत प्रकल्प नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे शासन निर्णय आणि शासन धोरण. जलसंपदा विभागामार्फत निर्णय. पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य. वस्त्र उद्योग विभागामार्फत निर्णय. 8. राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार. वस्त्र उद्योग विभागामार्फत निर्णय. 9. आदिम जमातीतील कुटुंबासाठी आवास योजना राबवणार. ग्रामविकास विभागामार्फत निर्णय. 10. ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमासाठी शासकीय जमीन संदर्भात निर्णय. महसूल विभागामार्फत. उपरोक्त 10 निर्णयाच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकच्या सहाय्याने आपण संपूर्ण निर्णय वाचू शकता. करता खालील आपल्यासाठी मंत्रिमंडळाची एक मी लिंक देत आहे. ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल. या लिंक मध्ये या 10 निर्णयाचे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहेत. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात संपूर्ण माहितीचे अवलोकन केले असता फक्त शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण 1 नंबरचा शासन निर्णय घेतला आहे. तो भरीव कार्य करणारा आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडे मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे. म्हणून मित्रांनो, आपण नवनवीन अपडेट्स भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.